कोयना धरण परिसरात मुसळधार पावसाने उघडीप दिल्यानंतर आपण सध्या दृश्य पाहत आहे. कराडजवळची दृश्य आहेत. कृष्णा आणि कोयना नदीची जी पात्र होती ती तुडूंब भरलेली होती. सध्या ही दोन्ही पात्र आहेत सध्या झपाट्याने सध्या पात्र आहेत ती उतरू लागलेली आहेत. कराडजवळची सध्या आपण दृश्य पाहत आहे. एकत्रित कृष्णा आणि कोयना नदीची पात्र तुडूंब वाहिल्यानंतर सध्या या परिसरात काठावर राहणाऱ्या रहिवाशांच्यात भीतीचं वातावरण होतं. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आव्हान देखील करण्यात आलं होतं. सांगलीकर जे होते ते सुद्धा भीतीच्या वातावरणाखाली होते. मात्र आज 1 ऑगस्टपासून झपाट्याने या दोन्ही नद्यांची पात्र जी आहेत ती सध्या उतरू लागलेत. कोयना धरणातून अद्याप 42,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो कोयना नदी पात्रात करण्यात येतो आहे. धोम धरणातून 4,300 क्युसेस पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात येतो आहे. मात्र हा विसर्ग जरी सुरू असला तरी दिलासादायक बातमी अशी आहे की कराडला कृष्णा आणि कोयना नदीची जी पात्र आहेत ती सध्या झपाट्याने उतरू लागले. त्यामुळे नागरिकांना कभी खुशी कभी गम, कधी आनंदाची बातमी तर कधी चिंतेची सावड असणारी बातमी. मात्र आत्ता आनंदाची बातमी अशी आहे की दोन्ही नदीची जी पात्र आहेत ती आता झपाट्याने उतरू लागलेत. कराडच्या प्रीती संगमावरील कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांची सध्या आपण दृश्य पाहत आहेत. कोयना धरणामध्ये सध्या 85.81 TMC एवढा पाणीसाठा झाला आहे. एकंदरीत कोयना धरण परिसरात पावसाने आता उघडीप दिल्यानंतर दोन्ही नद्यांची पात्र जी आहेत ती आता झपाट्याने ओसरू लागली आहेत. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी कराडच्या प्रीती संगमावरून.